हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल मेडिको अस्त्रा. मी शिवशंकर पिसे आपल्या या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गव्हर्नमेंट वर्सेस प्रायव्हेट कॉलेजेस, त्याचे बेनिफिट्स आणि त्यांचा फीज डिफरन्स काय आहे. तर आपण पहिले बघूयात गव्हर्नमेंट कॉलेजेस. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, जे की जे मुंबई, BJMC पुणे, GMC नागपूर, GMC नांदेड आणि GMC छत्रपती संभाजीनगर. हे BSc नर्सिंगचे 5 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. त्यामध्ये टोटल 5 कॉलेजेसमध्ये 250 सीट्स आहेत, 50 सीट्स पर कॉलेजेस. आणि फीजचा जर आपण विचार घेतला गव्हर्नमेंट कॉलेजेसचा, तर गव्हर्नमेंटची जी कॉलेजची फीज राहते ती एकदम निग्लिजिबल राहते. म्हणजे फीज नसतेच असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे 5,000 to 10,000 रुपीज तुम्हाला पर इयर एक्सपेन्सेस असतात गव्हर्नमेंट कॉलेजेसचे. त्यामध्ये तुम्हाला हॉस्टेलसुद्धा फ्री मिळतं. पण आपण जेव्हा बघतो की जी BSc नर्सिंगची CET विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, त्यामध्ये ज्यांना गव्हर्नमेंटचे कॉलेजेस अलॉट होतात त्यांचा स्कोर हा यावर्षी खूप जास्त लागणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अबाउट 97% स्कोर असेल त्यांनाच कदाचित गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळू शकतं. पण ज्या विद्यार्थ्यांना हा स्कोर थोडा लेस आहे, 90 आहे, 95 आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप चांगले कॉलेजेस आहेत. आणि त्यांची फीज जर आपण विचार केला तर बरेच कॉलेजेसची फीज ही कमी सुद्धा आहे. आणि म्हणजे 30,000, 40,000, 50,000 आणि काही कॉलेजेस आहेत जे की लार्जर सिटीमध्येच आहेत, त्यांची फीज ही 1 लाख पर्यंत सुद्धा आहेत. पण जे विद्यार्थी कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांना कुठलाही प्रॉब्लेम जास्त येत नाही, कारण कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट थ्रू मिळत असते. आणि जर आपण प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार केला तर त्याची जी फीज आहे ती गव्हर्नमेंट अप्रूव्ह वेबसाईट आहे, फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी, इथे ती अपलोड केलेली असते. तर तुम्हाला साईडला स्क्रीनवरती दिसत असेल, ही वेबसाईट आहे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी. त्यावरती तुम्हाला जायचं आहे, तिथे खाली 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि आपला फील्ड म्हणजेच मेडिकल फील्ड, कोर्स BSc नर्सिंग आणि इयर चूज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण कॉलेजेसची लिस्ट तिथे मिळून जाईल. आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अप्रूव्ह आहे त्याचा कॉलेज कोड आणि त्या कॉलेजची फीज तुम्हाला तिथे दिसून जाईल. त्यामुळे तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट बनवताना किंवा प्रेफरन्स फिल करताना एक चांगली हेल्प होईल. आता काही दिवसामध्येच परत राऊंड सुरू होतील. सध्या रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे. 12 तारखेला तुमची मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण एक परत या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण बघू की कुठल्या राऊंडमध्ये कुठले कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत. याबद्दल माझं तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन असेल. आणि जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीची लिस्ट आहे ती मी माझ्या यूट्यूबच्या टेलिग्राम चॅनल मेडिको अस्त्रा नावाने बनवलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते जॉईन करून ती लिस्टसुद्धा बघू शकता किंवा डायरेक्ट फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही ती लिस्ट मिळवू शकता. आणि तुम्हाला ती खूप हेल्पफुल होईल कॉलेजेस चूज करण्यामध्ये. आणि तुम्हाला याबद्दल अजून काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी सुद्धा त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. आणि धन्यवाद, थँक्यू.